नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला फरसबीची सुकी भाजी कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे। तर टिफिनसाठी वगैरे सुद्धा आपण ही भाजी बनवू शकतो। तर चला आपण सुरुवात करूया। तर ही पाव किलो फरसबी घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी तर आपण ती स्वच्छ धुवून घेऊया। व्यवस्थित अशी 2 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत फरसबी। आणि धुवून झाल्याच्या नंतर मी अशी एका चाळणीमध्ये काढून ठेवलेली आहे। आता ही कशी साफ करायची आणि कशी कट करायची तेही मी तुम्हाला दाखवते। तर फरसबीचा देठाकडचा आणि शेंड्याचा भाग असा आपल्याला काढून टाकायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला साफ करून घ्यायची आहे। तर सगळी फरसबी अशी मी साफ करून घेते आणि मग कशी कट करायची तेही तुम्हाला दाखवते। तुम्हाला जसं हवत असेल बारीक मोठी जशी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही कट करू शकता। तर मी हे अशा पद्धतीने कट करून घेते। सगळी फरसबी मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे। झालेली आहे आपली फरसबी कट करून, बघू शकता एकसारखी कट केलेली आहे। आता इकडे मी फोडणीसाठी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आलं लसूण ठेचून घेतलेला आहे। कढीपत्ता घेतलेला आहे। एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून। कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे। आणि खोबरं मी किसून घेतलेलं आहे। लाईट गेली होती त्याच्यामुळे बारीक करता आलं नाही। तुम्ही ओलं खोबरं किंवा शेंगदाण्याच्या कुटाचाही वापर करू शकता। आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढई गरम झाली की आपली त्याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की मोहरी घालायची 1 चमचा। मोहरी तडतडली की जिरं घालायचं। कढीपत्ता घालायचा आहे। हिंग थोडंसं। आता हे आलं लसूण आपण ठेचून घेतलेलं आहे ते आधी घालायचं आणि व्यवस्थित तेलामध्ये ते परतून घ्यायचं आहे आधी। आता याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालूया। कांदाही छान असा सुरेख सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। कांदा आपला परतून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता याच्यामध्ये टोमॅटो घालूया। टोमॅटो पण परतून घेऊया। आता चवीनुसार मीठ घालायचं याच्यामध्ये। आमचं मिठाचं प्रमाण कमीच असतं। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता जसं तुम्हाला लागतं तसं। आणि व्यवस्थित परतून घेऊया आपण टोमॅटो मऊ होईपर्यंत। तर टोमॅटो आपला छान मऊ झालेला आहे, बघू शकता। आता याच्यामध्ये हळद घालते पाव चमचा। गरम मसाला अर्धा चमचा घालते। धना पावडर थोडीशी घालते। घाटी मसाला हे बारीक चमचे आहेत म्हणून मी 2 चमचे भरून घातलेला आहे। तुम्ही तुमच्या जसं तुम्हाला तिखट लागतं त्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता। आता हे मसाले व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये। मस्त असे परतून झालेले आहेत मसाले सुद्धा, बघू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली फरसबी घालायची आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित। तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे, 2 ते 3 चमचे। कारण थोडीशी निब्बर होती फरसबी। एकदम कोवळी असेल तर पाण्याची सुद्धा गरज भासत नाही। तर वाफ येण्यासाठी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे किंचित, बघू शकता तुम्ही। आणि आता आपण झाकण ठेवूया याच्यावरती आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं आपण भाजी शिजवून घेऊया। बघूया आपण भाजी शिजलेली आहे का।
जास्त गाळ पण भाजी ही शिजवायची नाही, कोणतीच भाजी जास्त गाळ नाही शिजवायची. तर मस्त अशी शिजलेली आहे फरसबी, बघू शकता तुम्ही. आता वरून आपण खोबरं घालूया. ओलं खोबरं असेल तर आणखीनच टेस्ट छान लागते. कोथिंबीर घालूया आणि सगळं मिक्स करून घेऊया. आता मिक्स झाल्याच्या नंतर पुन्हा आपण एक अर्धा मिनिटभर वाफ देऊया, झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. तर मस्त आपली फरसबीची भाजी तयार झालेली आहे मंडळी, बघू शकता तुम्ही. सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी करायला एकदम मस्त आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.